खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न. कवठा परिसरात 24/7 पाणीपुरवठा योजनेचा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला असून आता नागरिकांना अखंड आणि पुरेशा दाबाने पाणी मिळणार आहे. तसेच शहराच्या स्वच्छतेसाठी अत्याधुनिक स्वच्छता वाहनांचा ताफा दाखल करण्यात आला आहे, ज्यामुळे घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रशासन अधिक पारदर्शक करण्यासाठी 44 सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. यामुळे नागरिकांना घर बसल्या सेवा मिळणार आहेत. यावेळी महापालिका आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे यांनी पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले. नांदेड स्मार्ट सिटीच्या दिशेने मोठे पाऊल टाकत आहे. जाहीरनाम्यामध्ये नांदेड शहरामध्ये काही भागामध्ये पाणी मिळत नव्हतं. तांत्रिक काही मुद्दे, पाण्याची उपलब्धता, तांत्रिक मुद्दे काही होते आणि त्यामुळे आम्ही ते दूर करत आहोत. अडचणी ज्या आहेत त्यातला रविनगर कवठा परिसरामध्ये आज त्याची सुरुवात केलेली आहे आणि वाल्व आणि वेगळा बसून पाणी टाकी आहे. पाण्याची कमतरता नाही, पण तांत्रिक काही मुद्दे होते ते दूर करून आता या ठिकाणी पाण्याची सुरू झालेली आहे. आणि त्याचबरोबर 74 सेवा महानगरपालिकेच्या आम्ही ऑनलाईन सर्व्हिसेस सुरू केल्या, म्हणजे जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, तक्रारी संदर्भात काय आहे, आरोग्याविषयी काय आहे, अतिक्रमण संदर्भात ज्या काही लोकांची तक्रारी असतील ते ऑनलाईन सेवा, म्हणजे आपण जर QR कोड स्कॅन जर केला तर ताबडतोब आपल्याला ते ऑनलाईन करता येतं, अर्ज करता येतो आणि 5 दिवसाच्या आत त्याचा निपटारा सुद्धा महापालिकेने शासनाने दंड घालून दिला की 5 दिवसात त्याचा निपटारा झाला पाहिजे. आणि ज्यांना ऑनलाईन जमत नाही त्यांनी प्रत्यक्ष काउंटरला यावा, आपला अर्ज द्यावा. ही सोय दोन्ही ठेवलेली आहे, ज्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये नांदेड दैनंदिन स्वरूपाचे छोटे छोटे प्रश्न आहेत त्याच्या लोकांना विनाकारण हेलपटा मारायची गरज पडणार नाही. तो एक आम्ही विषय मार्गी लावला आणि शासनाने या शहराच्या सफाई करता 2-3 गाड्या पाठवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये स्वीपिंग जे व्हेकलचे आहेत, रस्त्यावरचा कचरा, धूळ वगैरे आहे ते साफसफाई रोज रात्री करायचा त्यांचा मनोदय आहे. गटार क्लीन सुद्धा सक्शन मशीनच्या द्वारे ते काम करण्यात, असे 4-5 महत्वाच्या गोष्टी झाल्या. एक निसर्ग शुभारंभ आज चांगला झालेला आहे. लोकांचा प्रतिसाद कामाला सुरुवात केलेली ठरल्याप्रमाणे देशात साठा काही प्रमाणात जरी असला तरी युद्ध जर अजून भडकलं तर त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण झालेलाच आहे, नाकारत नाही आपण. इथेनॉलवर आधारित शेगड्या सुद्धा काही ठिकाणी लोक वापरतायत, लाकडाचा पर्याय करतायत, वापर करतायत. तर मुळचा एवढाच आहे की आता ही परिस्थिती जी आहे ही आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे, संकट जे आहे ते आंतरराष्ट्रीय संकट आहे. जोपर्यंत युद्ध हे संपत नाही तोपर्यंत आपला प्रयत्न आहे आपला या देशाविषयी संपर्क साधून आपला जो गॅस लागतो, आपला पेट्रोल लागतं, हे सुद्धा आपण आणण्याचा प्रयत्न काही प्रमाणात देशाला परवानगी मिळते. आपला हॉर्मझ स्ट्रेट जो आहे तिथून जे आणण्यासंदर्भातली जी काही प्रक्रिया आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे पंतप्रधान प्रयत्नशील आहेत, तिथल्या पंतप्रधानांशी बोलतायत आणि भारतात सप्लाय येतोय. परंतु युद्धाची परिस्थिती काय पुढे होईल याच्यावर बरंच अवलंबून राहणार आहे. परंतु लोकांना त्रास होणार नाही एवढी काळजी जेवढी घेणं शक्य तेवढं आपण घेत आहोत.